भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशात राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? बघा, कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर USSR या देशातून देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. आणि एकूण मूलभूत कर्तव्ये किती आहेत भारतीय राज्यघटनेत? तर एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न, अतिरांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस कालावधी असतो? तर 15 दिवसाचा नोटीस कालावधी आपल्याला सांगता येतो. पुढे बघा, हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला भारतीय घटना समितीचे अध्यक्ष विचारलेला आहे. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समिती आणि घटना समिती हे दोन क्वेश्चन खूप कन्फ्यूज करतात, त्यासाठी लक्षात चांगलं ठेवायचं की घटना समिती म्हणलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समिती म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आली. बघा, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आली? तर 1948 मध्ये विलीन करण्यात आली. पण त्या तारीख कोणती होती असं जर विचारलं, डेट जर विचारली, तर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद स्टेट हे भारतात विलीन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, आयोगाचे अध्यक्ष 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना कोण होते? बघा, भाषावार प्रांतरचना कोण होते असं विचारलेलं आहे. 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचनेचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती S.K. दार हे आपल्याला सांगता येतात. न्यायमूर्ती S.K. दार होते. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे 51 कलम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 51 या कलमानुसार. पुढचा प्रश्न, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्षाचा असतो. कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? आपल्याला सीमेला जोडून नाही असं विचारलेलं आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? आपल्याला असं विचारलेलं आहे. बघा, सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी विचारलेली आहे, तर इचलकरंजी येथे देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर आणि पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आपल्याला तालुका विचारलेला आहे. कधी कधी जिल्हा पण विचारला जाऊ शकतो आणि कधी कधी कोणत्या किल्ल्यावर किंवा कुठे झाला असं पण विचारू शकतात. तर तालुका कोणता आहे? जुन्नर तालुका आहे आणि पुणे जिल्हा आहे आणि शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आपल्याला विचारलेलं आहे. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे आपल्याला पाहायला मिळतं. आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडलेला आपल्याला सांगता येतो किंवा पाहायला मिळतो. टिंबटिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे? तर बुध हा ग्रह आपल्याला सर्वात लहान सांगता येतो. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. बघा, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली आपल्याला विचारलेलं आहे. तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर अनुच्छेद 21 मध्ये नमूद केलेला आपल्याला सांगता येतं. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास असतो? बघा, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतात? तर राष्ट्रपती यांना बोलवण्याचा अधिकार असतो.
तर लोकसभेची सदस्य संख्या किती असते तर 552 इतकी असते आणि राज्यसभेची सदस्य संख्या किती असते 250 इतकी असते. आणि लोकसभा हे काय आहे तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. आणि लोकसभेचे सदस्य जनतेकडून निवडले जातात आणि राज्यसभेचे सदस्य कसे अप्रत्यक्षपणे म्हणजे राज्याच्या विधानसभेद्वारे निवडले जातात राज्यसभेचे. पुढचा प्रश्न, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर 1972 मध्ये अस्तित्वात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? ग्रामसभेत 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ग्रामसभेमध्ये म्हणजे ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किती वेळा घेणे बंधनकारक आहे तर वर्षातून 4 वेळा बैठका घेणे बंधनकारक आहे. आणि त्या बैठकीचे आयोजन कोण करतात तर गावातील सरपंच त्या बैठकीचे आयोजन करतात. पुढचा प्रश्न, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज टिंबटिंब दिवशी प्रदान केला. तर पोलीस ध्वज हा कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आलेला आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. तर 2 जानेवारी 1961 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते. आणि लॉर्ड रिपन कुठला होता तर तो लंडनचा होता. लॉर्ड रिपन हा आपल्याला लंडनचा होता तो. भारतीय घटनेचे कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? बघा, भारतीय घटनेचे कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे तर 368 हे कलम काय आहे तर घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत तर राष्ट्रपतींना आहेत. बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना आहेत. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते? तर राज्यपालाचे पद रिकामे झाल्यावर तात्पुरते पद सांभाळण्याचा अधिकार कोणाला असतो तर मुख्य न्यायाधीश यांना पद सांभाळता येतं किंवा त्यांना अधिकार दिला जातो. पुढचा प्रश्न, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात येत आहे तर रीवा येथे उभारण्यात येत आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न, पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली? बघा, पुरुषांची होती स्पर्धा आणि पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली तर भारताने जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर विमा या क्षेत्राशी LIC संस्था संबंधित आहे. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? पुढचा प्रश्न, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे तर कासवाची जात आपल्याला पाहायला मिळते. ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते तर कोकण किनारपट्टीलाच महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर त्रिपिटक हे काय आहे तर बौद्धांचा धर्मग्रंथ आपल्याला सांगता येतो. आणि त्रिपिटक म्हणजेच काय तर 3 पेट्या असा अर्थ होतो त्रिपिटक यांचा. आणि त्रिपिटक हे 3 मुख्य भागात विभागलेले आहे. तर ते 3 मुख्य भाग कोणते आहेत बघा, विनय पिटक एक आहे, दुसरं सुत पिटक एक आहे आणि तिसरं अभिधम्म पिटक, असे 3 प्रकार आपल्याला सांगता येतात. SRPF स्थापना दिवस, हे इतकं चुकीचं आलेलं आहे. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो तर मॅग्नीज हा उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी धातू वापरला जातो. धन्यवाद. तर आजचे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.